पाणी म्हणजे जीवन. मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय. वेदिका चव्हाण या 12 वर्षांच्या मुलीचा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतल्या प्रत्येक घराबाहेर 1 वर्षापासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आली आहे. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला नळ लावून पाणी पुरवठा सुरू करू शकलेलं नाही. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंप सुद्धा 4 महिन्यांपासून नादुरुस्त झालाय. त्यामुळे वस्तीतल्या महिला, पुरुष आणि लहान मुलांना जीव धोक्यात घालून 1.5 किलोमीटरची पायपीट करत अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतंय. त्यातच 12 वर्षीय वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय. संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनानं नादुरुस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झालेत. मात्र प्रशासन 1-2 टँकर पाठवण्यासारख्या क्षुल्लक उपाययोजना करत आहे. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावात प्रचंड रोष आहे. एबीपी माझानं या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र अर्थातच कोणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही. आणि या घटनेसंदर्भात स्थानिक आमदार राजू तोडसाम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. मी तहसीलदार आणि बीडीओंना सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुन्हा या विधानसभेत घडू नये. त्याकरिता दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी मी पाणी टंचाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये तहसीलदार होते, बीडीओ होते, जलसंधारण विभाग आणि जलसिंचन विभागाचे जलजीवन मिशनचे अधिकारी त्या ठिकाणी होते. ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते. त्यावेळेस मी स्पष्ट सूचना दिल्या, आर्णी तालुक्यातील जे काही 10-12 गावं असतील जे अति टंचाईग्रस्त असतात दरवर्षी, त्या गावांमध्ये 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.